ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. लिंगायत सेवा संघ आयोजित अक्क महादेवी महात्मा बसवण्णा जयंती पंधरवडा निमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत मी डॉक्टर M.K. गताटे निलंगा हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा असे न म्हणवावे, हा आमूचा ऐशीच म्हणवावे, उडल संगम देवा आपुल्या महान घरचा पुत्रची मज म्हणवावे, असे विश्वबंधुत्वाची हाक देऊन आपल्या विश्वाला पूर्ण विश्वातील मानवाला आपल्या कवेत घेणारे महात्मा बसवण्णा स्थापित अनुभव मंडपातील सर्व जाती धर्मातील 770 शिवशरण 1,96,000 चरजंगम यांना प्रथम अभिवादन करून मी या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करत आहे. हा कुणाचा आता जे वचन सांगितले आहे या वचनातून महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये पूर्ण जगाला आपल्यास करून घेतलेलं आहे आणि ते आपल्या जीवजंतू पूर्ण सकल जीव त्यांचं जी काळजी घेते जीवाला त्यालाच शरण असं त्यांनी व्याख्या दिलेलं आहे. म्हणून इतरावर दया हेच धर्माचे मूळ आहे. दया नसेल तर तो धर्म काय कामाचा. दया असावी सकळ प्राणी मात्रावर, हेच धर्म सांगते असं महात्मा बसवण्णाचा धर्म आहे, दया प्रेम करणारा. तर महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात अनुभव मंडप सर्वांना माहितीच आहे की 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी काय कार्य केलं. अनुभव मंडप स्थापन केलं, 770 शरण तयार केले, 1,96,000 चरजंगम त्यांनी तयार केले. त्या अनुभव मंडपामध्ये त्यांनी इष्टलिंग योग देऊन अनुभव मंडप रूपी प्रयोगशाळेतून त्यांनी माणसं घडविण्याचं कार्य केलं. अनुभव मंडप हे माणसं अंतरंगातून परिवर्तन घडवणारे एक केंद्र होतं. हे इष्टलिंग योगाचं एक प्रयोगशाळा होती अनुभव मंडप. त्यानंतर इष्टलिंग योग करून आपापलं कार्य करून त्या ठिकाणी शरण हे वचन साहित्याची निर्मिती करत असत. आज बसवकल्याण या ठिकाणी अनेक शरणांच्या गुहा सध्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्या गुहेमध्ये सर्व शरण हे पहाटे इष्टलिंग योग करून नंतर सकाळचा अनुभव मंडप बसवकल्याणमध्ये बसवण्णांच्या घरी अरविंद मने या ठिकाणी अनुभव मंडप चालत असे. त्या ठिकाणी अनुभव मंडपच्या चर्चेमध्ये भाग घेत असत. त्यानंतर दिवसभर आपलं काय करून संध्याकाळी परत अनुभव मंडपमध्ये भाग घेऊन ते सामूहिक इष्टलिंग योग करून नंतर ते पहाटे परत इष्टलिंग योग करायचे. तर आज 12व्या शतकानंतर आज अनुभव मंडप वचन साहित्य इष्टलिंग योग याची गरज आहे का. तर मी सांगतो की खूपच गरज आहे आज अनुभव मंडप इष्टलिंग योग आणि वचन साहित्याची. अनुभव मंडप कशासाठी. महात्मा बसवण्णा आपल्या एका वचनात सांगतात, प्रभुमय कल्याण में 35 वर्ष रहा, 27 वर्ष अनुभव मंडप चलाया, 3 महीने की गतिविधियों से यहाँ कुछ नहीं रहा कुडल संगम देवा. ते सांगतात की 35 वर्ष बसव कल्याण या ठिकाणी राहून 27 वर्ष अनुभव मंडप चालवलं. तर आज अनुभव मंडपाची गरज आहे का. तर खूपच गरज आहे अनुभव मंडपाची. का तर अनेक घरामध्ये कौटुंबिक प्रश्न आहेत. माणसाच्या अंतरंगात आज स्पर्धेचे युग असल्यामुळे अनेक मानसिक आजारांना ग्रासलेला आहे. हे मानसिक आजार वाढण्याचं मेन कारण हे
अंतरंगामध्ये कुणाविषयी तरी द्वेष ठेवायचं, अंतरंगामध्ये प्रत्येक माणसाचे काहीतरी द्वेष मनात ठेवल्यामुळे घरातल्या माणसामध्ये ते विकार उत्पन्न होतात मनात, की बाहेर न पडल्यामुळे. म्हणून आपल्या मनातील विचारांना बांधा फोडण्याचं, आपल्यातले जे सुप्त गुण आहेत त्याचं प्रदर्शन करण्याचं एकमेव ठिकाण हे अनुभव मंडप. आजही त्याची गरज आहे. कारण आपण मानस रोग तज्ञाकडे गेल्यानंतर ते आपणाला सांगतात की काउन्सिलिंग करावं लागेल. काउन्सिलिंग काय, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, खुल्लं जे आहे ते अंतरंगातून तुम्ही जे बाहेर बोललो त्याचं त्यांनी समजावून त्याला कन्व्हिन्स करतात, त्याला काउन्सिलिंग म्हणतात. तेच अनुभव मंडपाच्या ठिकाणी होत असे. म्हणून अनेक शरणांचे जे पहिल्याचे जे स्वभाव होते ते बदलले जात असत अनुभव मंडपाच्या माध्यमातून. कारण इतराचं अनुकरण बघून, इतराचे विचार बघून अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपले काय चुका झाल्या याचं चिंतन करतो माणूस. म्हणून आज ही अनुभव मंडपाची गरज आहे. पण अख्ख्या भारतामध्ये किंवा जगात आज कुठेच अनुभव मंडप चालू नाही. महात्मा बसवण्णांचे वचन पाठ असतील, महात्मा बसवण्णांचे जयंत्या होत असतील, महात्मा बसवण्णांचे विचार सर्वत्र चालू असतील, पण अनुभव मंडप खरोखर या ठिकाणी 100-50 शरण येऊन दररोज चर्चा करतात असे एकही ठिकाण आज भारतामध्ये उपलब्ध नाही. म्हणजे 21व्या शतकात महात्मा बसवण्णांचं जे स्वप्न होतं अनुभव मंडप चालवण्याचं, आज कुठेही ते पूर्णत्वाला आलेलं दिसत नाही आणि कुणाला गरज पण वाटत नाही. म्हणून चನ್ನबसवण्ण आपल्या वचनात सांगतात की मंडे मसिदडे महामज्जेन माडवधू, वस्त्र मसिदडे मडिवाळ रिगी कवधू, मनद मैलिगे तोळबे कादडे नम ಕೂಡಲ चन्न संगण शरणर अनुभव माडवधू. कन्नड वचन आहे चन्नबसवण्ण महात्मा बसवण्णांचे भाषे. ते सांगतात की डोके मळाल्यास डोक्यावरून आंघोळ करावी, कपडे मळाल्यास कपडे धुवावे, मनातील घाण धुवायचे असल्यास शरणांचा अनुभव करावा लागेल. अक्कमाजी परत आपल्या वचनामध्ये सांगते की ज्याप्रमाणे झाडाझाडाच्या घर्षणातून अग्नी जन्मते, ज्याप्रमाणे जमीन आणि बियाणे त्याला पाणी मिळाल्यामुळे त्याचं फळ येतं, पीक येतं, त्याचप्रमाणे अनेक ज्ञानी लोकांच्या सत्संगातून आपला ज्ञानाचा वाढ होत अशा अक्कमादी सांगते. अल्लमप्रभूंनी महत्व सांगितलं अनुभव मंडपाचं. महात्मा बसवण्णा तर देवाला हेच मागणी करतात की माझ्या शरणाच्या सत्संग घडावा, मला काहीच नको दुसरं. असं हे सत्संगाचं महत्व आजही त्रिकालाबाधित पुढेही खूपच गरजेचं आहे. अनेक प्रश्न जे निर्माण झाले आहेत आज जगाच्या पाठीवर, खूप मोठे मोठे संकट येत आहेत, तर आपण बसून ते चर्चा करून प्रश्न मिटवले तर सर्व प्रश्न मिटतात. वैयक्तिक आपले मानसिक आजार असो, वैयक्तिक आजार असो, ज्यावेळेस आपण खुल्या मनाने बोलत नाही तोपर्यंत हे प्रश्न मिटत नाही. त्याला अनुभव मंडपाची चर्चेची खूपच गरज आहे. पण आज अनुभव मंडपातून तयार झालेली एकत्र आलेली शरण कुठेच दिसत नाहीत. 12व्या शतकात बसव कल्याण या ठिकाणी 770 शरण प्रत्येक गावाहून येऊन या ठिकाणी अनुभव मंडपमध्ये भाग घेऊन परत त्यांच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते अनुभव मंडप चालवित असे नित्य अनुभव मंडप बसवण्णांचं चालत होतं. या अनुभव मंडपाची गरज आहे. दुसरं जे आहे महात्मा बसवण्णांनी दिलेलं ते वचन साहित्य. आज वचन साहित्याची गरज आहे का, तर हे वचन साहित्य बाहेर काढण्यासाठी, वचन साहित्य ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये कल्याण क्रांती झाली, जगातली एकमेव क्रांती, विचारासाठी पूर्ण जीवन बलिदान दिलेली क्रांती ही कल्याण क्रांती. अनेक प्रकारच्या क्रांती झालेल्या आहेत जगात. जर्मनची क्रांती आहे, नंतर साम्यवादाची कामगाराची लढाईसाठी झालेली क्रांती आहे. अशा अनेक क्रांत्या जगात झाल्या. आपले भारत स्वतंत्र होण्यासाठी झालेली क्रांती. 900 वर्षापूर्वी भारतात बसव कल्याण येथे खूप मोठी क्रांती झाली. त्या क्रांतीमध्ये वचन साहित्य हे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्राणाहूनही प्रिय असलेलं वचन साहित्य अक्क नागम्मा, मडिवाळ माचीदेव, ढोर कक्कय्या, चांभारहळ्या, नुलीचंदा, आंबिगर चौडय्या, किन्नरी बोमया या शरणांनी उळवीला हे साहित्य नेऊन ते साहित्य रक्षण करून ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि अक्क नागम्माने ते परत अनुभव मंडप उळवीच्या ठिकाणी चालू करून घरोघर वचन साहित्याचे झेरॉक्स काढले. झेरॉक्स म्हणजे प्रती काढल्या त्याने. कारण एक एक प्रती काढल्यानंतर ते अनेक प्रकारच्या प्रती, अशा 1,96,000 प्रती चरजंगम घेऊन फिरायचे. ते
वचन साहित्याच्या प्रती काढल्या. त्यांची एकच इच्छा होती की साहित्य कोणीतरी वचन साहित्य वाचावं. पण आजकाल ते साहित्य कोणच वाचत नाही. ही शोकांतिका आहे. खूप 19 मध्ये विजापूर येथील एक वकिली व्यवसाय करणारे शरण हळकट्टी ते धारवाडला जाऊन भिंतीतील वचन साहित्य शोधून काढून परत घरोघर जाऊन कोणाच्या देवघरामध्ये कोणाच्या मठामध्ये ते साहित्य आणलं. हानगल कुमारस्वामी यांनी त्यांना मदत केली आणि त्यांनी अनेक वचन साहित्याचे गाठोडे त्यांना दिले आणि पुस्तक काढण्यासाठी काही पैशाची मदत सुद्धा हानगल कुमारस्वामींनी त्यांना केली आणि ते वचन साहित्याचं पुस्तक घेऊन ते चिकमंगळूरला गेले वचन साहित्याची गाठोडे घेऊन संपुष. तर त्या ठिकाणी ती प्रिंटिंग प्रेसवाल्यांनी ख्रिश्चन हे छापण्यास मनाई केली आणि छापून देत नाही, आमच्यापेक्षा खूप चांगलं साहित्य आहे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपलं स्वतःचं राहतं घर विकलं आणि ती घर विकून ते दिल्लीला जाऊन प्रिंटिंग प्रेस घेऊन येऊन त्यांनी साप्ताहिक मासिक चालू केले. परत वचन साहित्याचं पुस्तक काढलं. त्या पुस्तकाचं नाव आहे वचन सिद्धांत सार. खूपच मोठं पुस्तक आहे. हे पूर्ण सगळ्या शरणांचे वचन त्यांनी त्या वचनाचा अभ्यास करून विशिष्ट विषयाची वचनं त्या याच्यामध्ये घेतलेली आहेत. सगळ्या शरणांची वचनं. ही वचन साहित्य बाहेर काढण्याचं कार्य फ हळकट्टीने केलं. त्यासाठी त्यांना मदत वेशापुत्र कर्नाटक गांधी हर्डेकर मंजाप्पा यांनी केलं. त्यानंतर ख्रिश्चन झालेले रेव्हरंड उत्तंगी चन्नप्पा यांनी सुद्धा यांना मदत केलं. त्यानंतर हे वचन साहित्याचं वचन सिद्धांत सार हे पुस्तक त्यांनी बाहेर काढलं आणि आज त्याचं वचनाचा अभ्यास कोणीही करायला तयार नाही, वचन साहित्याचा अभ्यास. त्यामुळे शरणांनी दिलेलं अनुभवमंटप वचन साहित्य कुठेच आज दिसत नाही. वचन पाठ करून पंडित होता येईल, पण ज्या ठिकाणी वचनांची चर्चा होते अशा अनुभवमंटप नाही. खूप जणांना वचन पाठ असतील, पण आजची मी अवस्था सांगत आहे. 12व्या शतकातला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, पण आज चळवळीचं काय आवश्यकता आहे तर वचन साहित्यच कुठेच अवेलेबल नाही. खूप गहन वचन साहित्य आहे, तर आचरणामध्ये येत नाही. अशी अनेक वचनं या वचन सिद्धांत सार या पुस्तकामध्ये आहेत. त्यातील मी वचनं सांगतो. दृष्टीच मिलन, मिलनच प्राण, प्राणच एक, एकच समरस, समरसच लिंग, लिंगच परिपूर्ण, परिपूर्णच परब्रह्म, परब्रह्मच आपण, असे हे सत्य गुहेश्वर जाणे. परिदृष्टी गमावलेले बंधू कसे जाणते पाहू. वचन क्रमांक 2056. वचन सिद्धांत सार या पुस्तकातलं वचन आहे. अल्लमप्रभूंचं वचन आहे. खूप मोठं डोळ्याचं त्यांनी या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलेलं आहे. दृष्टीच मिलन, लिंगावर दृष्टी झाल्यानंतर त्याचं मिलन होतं आणि ते मिलनच प्राण एक होतं. मिलन ते लिंग आणि डोळ्यातून प्राण एक होतं. प्राण एक झाल्यानंतर एकच समरस होतं आणि समरसच ती पूर्ण शरीर लिंग होतं, मेंदू लिंग होतं आणि लिंगच परिपूर्ण आहे. आपलं मधलं चैतन्य ती परिपूर्ण परब्रह्म आहे आणि ते परब्रह्मच आपण आहोत. म्हणजे आपण लिंग आहोत. लिंगामध्ये सामरस्य ज्यावेळेस सुरुवात होते, हे इष्टलिंग आपण ज्यावेळेस घेतो ते हे आपण काही जण मला सांगतात की हे लिंग घेतल्यानंतर दिसत नाही अंधारामध्ये त्राटक करत असताना. तर त्राटक करत असताना लिंग नाही दिसलं तरी ती क्रिया चालू होती. त्याला क्रियालिंग म्हणलेलं आहे जन्म सोडण्याने. तर असं हे लिंग आपल्या डोळ्यावाटी मेंदूमध्ये जाऊन आपणच देव होतो, आपणच परब्रह्म होतो असं अल्लमप्रभू या वचनामध्ये सांगतात. अशी गहन तत्वज्ञान या वचनामध्ये दडलेलं आहे. डोळ्यात डोळा, डोळाच नेत्र, नेत्रच सूत्र, सूत्रच लिंग, लिंगच गुह्य, गुह्यास गुह्य, गोप्यास गोप्य, रहस्यास रहस्य, हा नेत्र महिमा गुहेश्वर जाणे. परी डोळे गमावलेली बंधू कशी जाणती पहावो. या वचनामध्ये अल्लमप्रभूंनी सांगितलेलं आहे की डोळ्यात डोळा म्हणजे डोळ्यामध्ये डोळा, पूर्ण पिपील म्हणजे बाहुली, बाहुलीच्या मागे रेटिना नावाचा पडदा असतो. त्याच्यात परत नेत्र म्हणजे पिट्युटरी ग्रंथी, पिनेल ग्रंथी, तिसरा डोळा. ते नेत्रसूत्र मुख्य सूत्र आहे. सूत्रच लिंग, तेच लिंग आहे. लिंगच गुह्य, निर्गुण निराकार चैतन्य परमात्माचे निवासस्थान ही गुह्य, गुह्यात गुह्य, गोप्यात गोप्य, रश्यात रश्य, हा नेत्र महिमा. एवढं मोठं डोळ्याचं कार्य
या डोळ्याने त्राटक केल्यामुळं या डोळ्याद्वारे होतं. तर आधुनिक दृष्ट्या जर आपण विचार केलो तर हे डोळ्याचं खूप महत्व आहे. डोळ्याच्या मागे पडदा असतो. कुठलीही वस्तू आपण बघितल्यानंतर प्रतिमा डोळ्यामध्ये तयार होऊन ती मेंदूला जाते. त्याप्रमाणे आपण इष्टलिंगाकडे बघितल्यामुळं ते इष्टलिंगातले जे किरण आहेत ते किरण आपल्या मेंदूकडे जाऊन आपल्या मेंदूमधील पिनेल ग्रंथी उद्दीपित होते. आणखी एका वचनामध्ये असे अनेक वचनं शरणांनी सांगितलेले आहेत. आता मी इष्टलिंग योगाकडे येणार आहे. इष्टलिंग योग म्हणजे काय? तर हा योग पहाटे करायचा आहे. हा इष्टलिंग पूर्णपणे लिंगायत बांधवापासून दूर गेलेला आहे. लिंगायत बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की इष्टलिंग हा लिंगायत धर्माचा पाया आहे. इष्टलिंग जर गळ्यात बांधलं, नुसतं बांधून पूजा केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर त्याचा योग करायला पाहिजे. योग म्हणजे फक्त इष्टलिंग नाकाच्या समोर धरून डाव्या हातामध्ये हा पूर्णपणे डोळे अर्धे उघडे ठेवून सावकाश श्वास घेऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. हे इष्टलिंग योग मेडिटेशन म्हणलं जातं, याला ध्यान म्हणलं जातं. आणि आपण जे सकाळी करतो ती पंचज्ञानेंद्रियाची पूजा. आंघोळ करून आपण काय करतो तर त्यांना विभूती लावतो, उदबत्ती लावतो, दिवा दाखवतो, खडीसाखर खातो, घंटी वाजवतो. ही अर्चना झाली. तर हा योग हा फक्त आपण सर्व क्रिया उरकून हातपाय तोंड स्वच्छ देऊन अंधारात खाली एक चटई किंवा एक बसण्यासाठी गरम हे घेऊन चटईसारखं घेऊन आपण सुखासनामध्ये बसवण्यास सांगतात. पश्चिम पद्मासनामध्ये बसून पाठीचा कणा ताठ करून डोळे अर्धे उघडे ठेवून या उंचावून भूमध्यामध्ये बांधावे मंदिर कुडल संगम देवा. तर असे हे पश्चिम पद्मासन म्हणजे उत्तरेकडे तोंड करून आपण जर बसलो तर आपलं हे इष्टलिंग हेच क्रियालिंग होतं. आपणाला अंधारामध्ये लिंग दिसायची काहीच गरज नाही. याची क्रिया चालू होती. ती क्रियालिंग होतं. आपल्या मेंदूमध्ये प्राणलिंग भावलिंग जागृत होतं आणि आपल्या मेंदूमध्ये क्रिया चालू होतात. तर ह्या शरणांची ही क्रिया घडण्यासाठी अनेक वचनं आज उपलब्ध आहेत आपल्याकडे. तर एका वचनामध्ये चन्नबसवण्या सांगतात, डोळ्याची दृष्टी लिंगावर एकाग्र झाल्याने हृदय म्हणजे मेंदू आणि मन हे बोलतात आणि मध्ये अमृत प्राशनाचा आनंद निर्माण होतो. मध्ये मधाचा पाऊस पडतो आणि कुडलचन संघाच्या भवसागरामध्ये पोहण्याचा आनंद निर्माण होतो असे ते सांगतात. तर ह्या वचनाचा अर्थ काय? तर आपल्या मेंदूमध्ये मध म्हणजे काय तयार होतं तर गुड हार्मोन्स तयार होतात. ते गुड हार्मोन्स कोणते कोणते आहेत? तर गुड हार्मोन्स मध्ये आपल्या येतात की सेरोटोनिन. हे सेरोटोनिन काय करतं तर आपल्या शरीरातले जे कॉर्टिसॉल नावाचं बॅड हार्मोन आहे ते कॉर्टिसॉल बॅड हार्मोनला कमी करण्याचा प्रयत्न करतं. कारण त्या कॉर्टिसॉलमुळे सायटोकाईन तयार होतं. सायटोकाईनमुळे अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. आता जे आपण कोविडचा आजार बघतो तो कोविडचा पेशंट का दगावतो तर सायटोकाईन स्ट्रोम नावाचा त्याच्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होतं. सायटोकाईन स्ट्रोम काय आहे तर त्या सायटोकाईनचं वादळ तयार होतं आपल्या रक्तामध्ये आणि ते कॉर्टिसॉलमुळे तयार होतं. आणि ते कॉर्टिसॉल कशामुळे तयार होतं? ताणतणावामुळे. कोविड झाल्यामुळे पेशंट घाबरतो. घाबरल्यानंतर कॉर्टिसॉल वाढतं. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे सायटोकाईन वाढतं आणि सायटोकाईन स्ट्रोममध्ये जाऊन पेशंट कप तयार होऊन दगावला जातो. त्याला मुख्य 50% ते 60% हे ताण आहे. तर हे सेरोटोनिनमुळे कॉर्टिसॉल कमी झाल्यामुळे सायटोकाईन तयार होत नाही. आणि सेरोटोनिन कधी तयार होतं? आपण मेडिटेशन ध्यान केल्यामुळं. म्हणून इष्टलिंग योगामुळं आपणाला कोविडचे आजार कमी होतं, प्रिव्हेंटिव्ह करता येतं ह्या इष्टलिंग योगामुळं. हे सिद्ध होते या ठिकाणी. नंबर दुसरा हार्मोन तयार होतो मेडिटेशनमुळं. त्याचं नाव आहे DHA. हा DHA का करतो तर आपलं आयुष्य वाढवण्याचं काम करतो. आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करत असतो. इम्युनिटी वाढवतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये T आणि B सेल्स असतात, लिम्फोसाइट्स असतात. ह्या काय करतात तर आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती तयार करत असतात. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आपल्या शरीरात जर व्हायरस बॅक्टेरिया फंगस जर गेले त्याला मारण्याचं सैनिकाचं काम हे करतात. तर हे सेल्स कशामुळे व्यवस्थित काम करतात तर ह्या हार्मोनमुळे. हे हार्मोन कोणतं?
डीएचए, तर ते कशामुळे तयार होतं, तर ह्या मेडिटेशन आणि इष्टलिंग योगामुळे तयार होतं. आणि हे हार्मोन जर तयार कमी झाला तर 45% अगोदर मृत्यू येतो असं सिद्ध झालेलं आहे सायन्समध्ये. पाश्चिमात्य देशामध्ये याचा प्रयोग केला आहे. तिसरा हार्मोन आहे गॅबा हार्मोन. हा गॅबा हार्मोन आपल्या शरीरामध्ये डिप्रेशन नावाचा आजार कमी करतो. डिप्रेशन हा काय आजार आहे, तर हा नैराश्य मानसिक आजार आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही आणि आपण मृत्यूला कवटाळावं असं माणसात सतत विचार येत असतात. हे डिप्रेशनमध्ये होत असतं. भारतात दरवर्षी 70,000 लोक आत्महत्या करतात. त्याचे सगळ्यात जास्त शेतकरी आहेत आणि अनेक कौटुंबिक कलहामुळे लोक आत्महत्या करत आहेत. तर या आत्महत्येचं मेन कारण हे आपल्या शरीरामध्ये जे जीवरसायन असतात मेंदूमध्ये, अनेक न्यूरॉनच्या पेशी असतात, त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळं हे हार्मोन तयार होत असतात, बॅड हार्मोन. आणि ह्या हार्मोनमुळं नैराश्य नावाचा आजार आपल्यात निर्माण होतो. ह्या नैराश्यामुळं माणूस आत्महत्या करू शकतो. तर ह्या गाबा हार्मोन वाढल्यामुळं, मेडिटेशन केल्यामुळं नैराश्य येत नाही आणि आनंदी प्रफुल्लित मन राहतं. म्हणून हे मेडिटेशनचा आपल्याला उपयोग आहे. चौथा हार्मोन आहे ह्युमन ग्रोथ सेल्स. हा पिट्युटरी ग्रंथीपासून स्त्रवतो. हा मेडिटेशन केल्यामुळे वाढतो, नाहीतर ताणतणावामुळे कमी होतो. मग मेडिटेशन म्हणजे ध्यान, इष्टलिंग योग केल्यामुळे ह्युमन ग्रोथ हार्मोन वाढल्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरात पेशी तयार होत असतात आणि नष्ट होत असतात. त्या दरम्यानच आणि पेशी तयार होऊन त्या ठिकाणी कॅन्सर सारखे आजार निर्माण होत असतात. तर तो ह्युमन ग्रोथ सेल कॅन्सर सारखे आजार तयार होऊ देत नाही आणि तो थांबवतो आपल्या शरीरातल्या अवयवाला नवीन नवीन पेशी तयार करून कॅन्सर सारखे आजार होऊ देत नाही. पाचवा हार्मोन आहे मेलाटोनिन. मेलाटोनिन हा कुठं असतो, मेलाटोनिन काय आहे, तर आताच सरनाने सांगितल्याप्रमाणे, शनबसवण्याने सांगितल्यामुळे डोळ्याची दृष्टी लिंगावर एकाग्र झाल्यावर मधाचा पाऊस पडतो. अमृत म्हणजेच मेलाटोनिन. हे मेलाटोनिनचे खूपच फायदे आहेत आणि याचं शरणाने अनेक वचनामध्ये उल्लेख केलेला आहे. आता एक वचन आहे बसवण्णांचं. त्या वचनामध्ये त्यांनी इष्टलिंग योगाची प्रक्रिया कशी होते आपल्या मेंदूत सांगितलेली आहे. माझा पती यावा म्हणून माझ्या अंतरंगाचे घर रिकामे करून, माझा पती यावा म्हणून माझ्या अंतरंगाचे घर रिकामे करून अष्टदल कमळ. अष्टदल कमळ म्हणजे मेंदूचा मध्यभाग, त्याला फोर्थ वेंट्रिकल म्हणतात. पूर्ण उजवा मेंदू, डावा मेंदू, त्याचा मधला भाग. अष्टदळ कमल नावाच्या माझ घरात आत्मविश्वास नावाचे अंतरून ध्यान मौनाची कापडी छावणी घालून ज्ञानाचा दिवा पेटवून निष्क्रियतेची उपकरणे पसरून पश्चिम द्वार नावाचा दरवाजा उघडून डोळेच प्राण होऊन प्रतिज्ञा करत असे, तो येणार नाही म्हणून दुःख वेगाने चढपू नये म्हणून आपणच येऊन माझ्या हृदय सिंहासनावरी विराजमान झाल्यास माझ्या मनातील आशा वस झाली. मागच्या 12 वर्षातील चिंता नाहीशी झाली. पुढल संगमदेव कृपामूर्ती झाल्याने मी वाचलो. बसवण्णांना इष्टलिंग योगाचा आविष्कार कसा झाला या वचनामध्ये सांगतात की माझा पती, इष्टलिंग हा सती आहे, शरण सती आहे, इष्टलिंग हा पती आहे. तो पती म्हणजे इष्टलिंग आणि तो 12 वर्षाची तपश्चर्या मला फळाला आली असे बसवण्णा आपल्या वचनामध्ये सांगतात. 12 वर्षाची चिंता नाहीशी झाली, पुढल संगमदेव कृपामूर्ती झाल्याने. महात्मा बसवण्णांच्या घरी अनेक प्रकारच्या पूजा होत्या. महात्मा बसवण्णा त्या पूजाचं चिंतन केले. प्राणी पूजा होती, पंचभूताची पूजा होती. पंचभूतामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, दगडाची मूर्तीची पूजा, झाडाची पूजा, पाण्याची पूजा, अग्नीची पूजा, मानव पूजा होती. मानवाला देव मानून त्याची पूजा करायची पद्धत. अशा अनेक प्रकारच्या 5 प्रकारच्या पूजा होती. त्यांनी त्यांचं बुद्धी तीक्ष्ण असल्यामुळे त्यांनी त्या पूजेची चिकित्सा केली. या पूजेचा आपल्या शरीराला काहीच फायदा नाही याचा अभ्यास करून त्यांनी इष्टलिंग योग पूजा हा नवीन आविष्कार त्यांनी 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना हे इष्टलिंग योगाचं ज्ञान झालं असे ते आपल्या ह्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या वचनातून एवढंच कळते की महात्मा बसवण्णांनी आपल्या
तीक्ष्ण बुद्धीतून चिंतन करून इष्टलिंग योगाचा आविष्कार करून दिलेला आहे. तर असं हे इष्टलिंग योग, आज इष्टलिंग योगाचं सेंटर भारतात कुठेही नाही. इष्टलिंग आहेत गळ्यात, घरात कुट्टीला अडकवलेले आहेत, घरी देवाऱ्यावर आहेत, पण त्या इष्टलिंग योगाचं कुणालाच महत्व नाही. कोणीही इष्टलिंग योग आजकाल करत नाहीत. महात्मा बसवण्यांच्या वचनावर बोलणारे खूप व्याख्याते असतील, त्यांना इष्टलिंग योग हा कर्मकांड वाटतो, इष्टलिंग योग हा पूजापाठ वाटतो. पण माझ्या बांधवांनो, हा पूजापाठ नाही, हा एक योगाचा प्रकार आहे, हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. हा नुसता प्रकार नाही, तर आपण निरोगी सुखी आनंदी जीवन जगण्याचा हा एक मार्ग आहे. तर यासाठीच नाही, आज 21व्या शतकामध्ये जगभर खूप मोठ्या संकटातून आपण जात आहोत. हा मोठा व्हायरसचा आजार प्रत्येक मानवाला ग्रासत आहे. यातून कोणीही सुटलं जात नाही. इतकं भयानक हा आजार आहे आणि ह्या आजाराला चिकित्सा पण काहीच नाही, फक्त माणसाची इम्युनिटी. या इम्युनिटीवर 90 ते 95% लोक हे दुरुस्त होत आहेत. तर ही इम्युनिटी कशी वाढते? आजकाल इम्युनिटी का वाढवायला पाहिजे? तर महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचं जर आपण पालन केलं, शरणांच्या विचाराचं जर पालन केलं, तर आपोआप इम्युनिटी वाढते. हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दिलेलं आहे. कारण 12व्या शतकामध्ये अनेक प्रकारचे हे असे व्हायरल बॅक्टेरियल आजारच्या साथी यायच्या. अशा साथीमध्ये 7 ते 70 जे शरण होते, सर्वजण 60 ते 70 वर्ष, 80 वर्ष, 1105 पासून 1195-96 पर्यंत 80-90 वर्ष निरोगी जगले. तर त्याचं सगळं रहस्य इष्टलिंग योग, अनुभव मंडप, वचन साहित्य आणि आहार आणि विहार. विहारामध्ये काय? आहारामध्ये आंबील आणि खिचडा हा त्यांचा आहार होता. अक्क महादेव आपल्या वचनामध्ये सांगते की आहार कमी खावा, अण्णा आहार कमी खावा. आहारामुळं तम, तममुळं निद्रा, निद्रामध्ये कोप, कोपमुळं अज्ञान जन्मतो. हे चन्न मल्लिकार्जुना. एक 22 वर्षाची तरुणी जे इष्टलिंग योग साधना करते, ती आहार कशी खावी सांगते. कारण आज जग सर्व 21व्या शतकात सांगत आहेत की हे सर्व मानसिक जे आजार आहेत, ओबेसिटी, डायबिटीज, हृदयरोग, बीपी, हे सर्व आजाराचं मुख्य कारण हे ओबेसिटी आहे. त्याचं मुख्य कारण हे अति आहार आहे. तर हे आहार कमी बी खाऊ नका आणि जास्त पण नका, समतोल आहार घ्यायला पाहिजे. आणि ते आहार कसं घ्यायला पाहिजे? हे शरणांचा आदर्श आंबील आहे. आंबीलच का? तर यामध्ये प्रीबायोटिक असतात, म्हणजे चांगल्या प्रकारचे जंतू असतात, लॅक्टोबॅसिलस असतात. हे आपल्या आतड्याला याची गरज आहे. आपण अनेक प्रकारचे अँटीबायोटिक खाल्ल्यामुळं, अनेक प्रकारचे केमिकल औषध खाल्ल्यामुळं हे आपल्या आतड्यातले जंतू नष्ट होऊन त्याचा मेंदूवर परिणाम होतो. आतड्याला दुसरा मेंदू म्हणलं जातं. तर हे आतड्यातले जे चांगले जंतू आहेत त्यामुळे कॅन्सर होत नाही, त्यामुळे मेंदू चांगला राहतो, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि ते सगळ्यात जास्त ह्या ताकामध्ये आणि आंबीलमध्ये असतं. ते शरणांचा आहार होतो, म्हणून आंबीलचं सेवन करायला पाहिजे. त्यानंतर खिचडा, ह्याच्यामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट असतात, म्हणून हे समतोल आहार होतं. आपला आहार कसा असायला पाहिजे? 30 ते 40% आपल्या आहारामध्ये फायबर असायला पाहिजे, 20 ते 30% प्रोटीन्स असायला पाहिजे. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स पाहिजे. विटॅमिन्स आपल्याला गोळ्यामधून न घेता फळामधून घ्यायला पाहिजे, फळं खायला पाहिजे, डाळी खायला पाहिजे, तरच हे समतोल आहार होईल. आणि समतोल आहार राहिल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढेल. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं आपण कोरोनासारख्या महामारीला टळून पुढे जाऊ. म्हणून हे शरणांचं आचरण करणं खूपच गरजेचं आहे. महात्मा बसवांना जसं वचन साहित्य निर्माते होते, तसे ते एक मनोवैज्ञानिक होते असं मी सांगतो. कारण 19व्या शतकात फ्रायड या मानसशास्त्रज्ञाने जेवढाचा मनाचा अभ्यास केला, मानसशास्त्र विकसित केलं, त्याच्या अगोदर 900 वर्षापूर्वी महात्मा बसवांनी मनावर खूप वचनं लिहिली. हे एक वचन आहे, मनरूपी साप तनरूपी पेटीला कधी डंक मारेल कधी चावागेल सांगता येत नाही, त्यासाठी नित्य गारुड विद्या म्हणजेच हीच इष्टलिंग योग पुढल संगम देवा. या वचनामध्ये महात्मा बसवांना सांगतात की मनरूपी साप हे तनरूपी पेटीला, म्हणजे मन आपल्यातले जे बुद्धीमध्ये मन आहे, 6वं ज्ञानेंद्रिय सांगितलेलं आहे, ते दिसत नाही, पण पूर्ण ज्ञानेंद्रियाने कर्मेंद्रियासोबत आपल्या मेंदूमध्ये बुद्धीसोबत राहून कार्य करतं. ते मन सापासारखं आहे. तर ते मनरूपी साप कुठं आहे? शरीरामध्ये, शरीररूपी पेटीमध्ये आहे. तर ते मन आपल्या ज्ञानेंद्रियाला
वाईट विचाराकडे नेतं पंच ज्ञानेंद्रियाला आणि आपल्या शरीराला आजारी पडून मृत्यू पावत असतं. ज्याप्रमाणे साप चावून विष पसरवत असतं तसं मनरूपी सापाला जसं गारुडी पुंगी वाजवल्यानंतर एका जागी थांबतं तसं मनाला एका जागी थांबवण्यासाठी इष्टलिंग योग हा मन एकाग्र करण्यासाठी बसवण्याने पर्याय दिलेला आहे. असा हा मन, त्या मनाचा अभ्यास फ्राईडने केलेला आहे. त्याचे दोन भाग सांगितले त्यांनी. बाह्य मन, जे आपलं जे अंतरंगातलं जे चेतन आहे तर ते इनपुट कुठून घेतलं जातं? पंच ज्ञानेंद्रियद्वारे आणि आउटपुट पंच कर्मेंद्रियद्वारे. इनपुट काय तर आपण डोळ्यांनी बघतो, मेंदूला ज्ञान होतं. ज्ञान आपल्या मनाला होतं, मन इकडे तिकडे सर धावत जातं आणि मनाला एकाग्र करण्यासाठी बसवण्याने इष्टलिंग योग सांगितलेला आहे. तर हे विकार उत्पन्न करते ज्ञानेंद्रियाद्वारे जाऊन. आणि हे बाह्य मन जे आहे ते कॉन्शियस माइंड म्हणलेलं आहे. अंतर्मन जे आहे सबकॉन्शियस माइंड म्हणलं आहे. त्याच्याच अंतर्मनाचं एक मन असतं, त्याला अनकॉन्शियस माइंड आहे. माणसांच्या अंतरंगात धरलेले जे विचार आहेत, झालेल्या घटना आहेत, त्या अनकॉन्शियस माइंड दाबून ठेवत असतं आणि त्याच्यापर्यंत त्याला त्या पोहोचण्याचा काहीच मार्ग नाही. ते अनकॉन्शियस माइंडच खूप मोठं असतं. ज्याप्रमाणे एका भरलेल्या बॅलरमध्ये जर आपण एक खूप मोठा बर्फाचा गोळा टाकला तर ते तरंगतं त्याच्यावर पाण्यात आणि वर एवढंच टोक असतं आणि मध्ये खूप मोठा गोळा असतो. तसे टोक हे बाह्य मन आहे आणि मधलं ते अंतर्मन आहे. त्याच्यात सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड आहे. तर त्या अनकॉन्शियस माइंडचा कॉन्टॅक्ट हा इष्टलिंग योगाद्वारे अनकॉन्शियस माइंड मधचा कॉन्टॅक्ट येऊन तिथले विकार सगळे अनकॉन्शियस माइंड मधले आपले विचार, दुष्ट विचार, राहिलेले विचार, कुणाविषयी खुन्नस, द्वेष, आपल्या अंगात जिलस सगळं नष्ट होऊन जातं ह्या इष्टलिंग योगामुळे. आणि सर्वावर प्रेमरूपी भावना निर्माण होते. आपल्यावर कोण शत्रुत्व केली तरी त्याच्यावर सुद्धा दया करावी अशी भावना इष्टलिंग योगातून निर्माण होते. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञानं, पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की आपला डावा मेंदू पेक्षा उजवा मेंदू हा क्रियाशील असतो. डावा मेंदू ही उजवा मेंदू, दोन मेंदू आहेत. तर उजवा मेंदू हा नवनवीन निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. त्याच्यात दया, क्षमा, प्रेम, भावना सर्व उत्पन्न करण्याची शक्ती असते. आणि डाव्या मेंदूमध्ये निगेटिव्ह थिंकिंग, वाईट विचार, द्वेष हे जास्त वाढत असतात. तर आपण इष्टलिंग डाव्या हातामध्ये घेऊन ते डाव्या हातातल्या नसा उजव्या मेंदूकडे गेल्यामुळे उजवा मेंदू उद्दीपित होतो आणि उजवा मेंदू ऍक्टिव्हेट झाल्यामुळं आपल्या ह्या भावना, चांगल्या भावना वाढण्यास मदत होतात. म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितले होते की जर उजवा मेंदू वाढवायचा जर शोध लावला कोणी शास्त्रज्ञांनी, जर एखादी मशीन काढली तर त्याचा उपयोग होईल. तर ही मशीनच इष्टलिंग योग आहे उजव्या मेंदू वाढवण्याचं. त्यासाठी सर्वांनी योग करायला पाहिजे. नुसतं गळ्यात बांधून किंवा घरी ठेवून त्याचा उपयोग नाही, किंवा पूजा करून. आतापर्यंत इष्टलिंगची दीक्षा दिली, पण दीक्षा काय आहे? दीक्षा हे ज्ञान आहे. ज्ञान काय आहे? तर इष्टलिंग योगामुळे काय आपल्याला ज्ञान होतं, काय फायदे आहेत हे कुणालाच माहिती नाही. म्हणून ह्या महात्मा बसवण्णांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी एक शपथ घेऊन मी दररोज इष्टलिंग योग करतो. आणि हा योग आपण कधीही करू शकतो, पण पहाटे केला तर याचा फायदा होतो. तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी कोणीही करू शकतं. इष्टलिंग हा जात नष्ट करण्याचं चिन्ह आहे, हा जातीचं चिन्ह नाही. सर्व धर्म समावेशक म्हणून इष्टलिंग दिलेलं आहे बसवण्णांनी. जाती जातीत भेद करणे हा गुन्हा आहे. कोणीही कुठल्याही जाती धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी हा इष्टलिंग धारण करून योग करू शकतो. आणि हा पहाटे केल्यामुळे खूपच फायदा होतो. कारण का? शरणांनी सांगितलेत, मी सांगत नाही. गांधारी मांदारी ಎಂಬ ಅಹೋರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ लिंगव पूजिसी बेकू काक कुकीद मुन्न, म्हणजे कोंबडा आरवायच्या अगोदर, मोर आरवायच्या अगोदर पहाटेचा योग करा म्हणून बसवण्याने सांगितलेला आहे. तर पहाटेच का? तर विज्ञानाचा विचार केल्यानंतर 2018 साली मिळालेलं नोबेल पारितोषिक मेडिसिनचं अमेरिका स्थित आणि ब्रिटन स्थित 2 डॉक्टरला विभागून देण्यात आलं. त्यांचा रिसर्च होते की आपल्या शरीरामध्ये पिनेल ग्रंथी ही मेलाटोनिन रात्री तयार करत असते अंधारात आणि दिवसा बंद होत असतं. रात्री आपण अंधारात झोपल्यामुळे मेलाटोनिन वाढतं आणि मेलाटोनिन जास्त तयार होतं. आणि हे मेलाटोनिनचे फायदे आपण पुढे बघणार आहोत. मेलाटोनिन जास्त तयार झाल्यामुळे चन्नबसवण्णांनी सांगितले, अनेक शरणांनी आपल्या वचनामध्ये सांगितलेले आहे. आता मेलाटोनिनचे फायदे, मेलाटोनिन कसं तयार होतं
हडपदप्पा नावाच्या न्हावी समाजाच्या शरणांच्या पत्नीनं हडपद लिंगमानं आपल्या वचनामध्ये सांगितलंय. हडपद म्हणजे नावी. हडपदप्पा यांची पत्नी हडपद लिंगमा आपल्या वचनामध्ये सांगते, आधार चक्र बलिष्ठ होऊन प्रकटला अग्नी. अग्नी लपेटून ऊर्ध्वावर जाई. तापे सहस्रदल अमृताचा घडा. तापलेले अमृत ओथंबून पडे बाहेर. पिऊनी अमृत शमली भूक, शमली तृष्णा, शमली निद्रा, शमले अंगगुण, स्थिरावले लिंगगुण, शमले संग सुख, शमुनी अंग लिंग उभय मंगलकर महाप्रकाशात आनंदुनी झाले सुखी. अप्पन्ना प्रिय चन्न बसवण्णा. हडपद लिंगमाचं वचन आहे. ते आपल्या चक्रा सांगते आधार चक्र जे आहे ते बलिष्ठ होऊन अग्नी प्रकट होतो. आपल्या शरीरात 9 चक्र आहे. ते चक्राविषयी मी माहिती सांगणार आहे. तर ते आधार चक्र बलिष्ठ होतं कधी इष्टलिंग योग करत असताना. ते अग्नी तयार होतं आणि इथलं जो अमृताचं जे भोगून आहे ते गरम होतं आणि अमृत उतू यायला चालू होतं. तर तिने काय सांगायला लागले, तिला काय सांगायचे, तर हे सेरोटोनिन, DHA, गॅबा, ह्युमन ग्रोथ सेल आणि मेलोटोनिन अमृत उतू यायला लागले. ते उतू येऊन रक्तातून पूर्ण आपल्या डोळा, पंचनयन इंद्रिय, शरीरातल्या प्रत्येक पेशीकडे जातं आणि प्रत्येक पेशीला ती अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. म्हणजे काय, त्याला तरतरी आणतं, त्याला अनेक आजारापासून बचाव करतं ते. आणि एक कसं तयार होतं, ही एक स्त्री, आज तुम्ही त्यांना क्षुद्र म्हणता, ती स्त्री आपल्या वचनातून अनुभव मंडपमध्ये ह्या वचनातून सांगायला लागली की आधार चक्र बलिष्ठ होऊन वर गरम होऊन अग्नी तयार होऊन अमृताचं घडा तापतं आणि ती उतू येतं. आणि ते अमृतामुळे काय होतं, भूक शमली, भूक सुद्धा लागत नाही अमृत पेल्यानंतर, म्हणजे आपला आहार कमी होतो. शमली तृष्णा म्हणजे वाईट विचार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर सगळे निघून जातात ह्या अमृतामुळे. शमली निद्रा, झोप सुद्धा कमी लागते. शमले अंगगुण, वाईट विकार, आपल्या प्रत्येक मानवामध्ये वाईट विकार असतात, प्रकृती आणि विकृती, तर ते वाईट विकार अंगगुण कमी होतात. स्थिरावले लिंगगुण म्हणजे चांगले गुण स्थिर होतात. शमले संग सुख, वाईट विचार, काम, क्रोध कमी होतात. शमुनी अंग लिंग उभय मंगलकर महाप्रकाश तयार होतो. आनंदुनी झाले सुखी. अप्पन्ना प्रिय चन्न बसवण्णा. अप्पन्ना प्रिय चन्न बसवण्णा तिचं अंकित नाम आहे. असं तिनं पूर्ण आपल्या आता मी जे सांगितलं तर ही प्रक्रिया सांगितलेलं आहे. कसं, तर हे इष्टलिंग डोळ्यावरती त्याची किरण जातात. ह्या इष्टलिंगामध्ये काय असतं, हे इष्टलिंगामध्ये, मी इष्टलिंगाविषयी आता पूर्ण माहिती सांगतो थोड्या वेळात, नंतर वचन सांगतो. तर हे इष्टलिंग योग आपण पहाटे उठून फक्त हातपाय तोंड देऊन अंधारामध्ये खाली गालीच्या आतून बसून, ताट बसून उत्तरेकडे तोंड करून, हे जे लिंग आहे आपल्या अंगुष्ठाच्या आकार एवढं असतं. 2.5 वर जास्त आणि मध्ये जास्त आणि खाली कमी असे अर्धविश्वाकार असतं. हे डाव्या हातामध्ये धरल्यामुळे उजवा मेंदू उद्दीपित होतो. हा काळा असतो आणि मध्ये चंद्रशिला असते. चंद्रशिला म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड. त्याच्या चंद्रशिलावर राळ शिला रस याचा लपेट देऊन वर तुपाच्या दिव्याने किंवा तेलाच्या दिव्याने त्याला काळं करण्यात येतं. आणि काळं करून हे जे मधलं सिलिकॉन आणि वरलं काळं कार्बन दोन्हीची अभिक्रिया होऊन गरम होतं. हे इथल्या ब्लड सर्क्युलेशन जास्त असल्यामुळं आणि ब्लड सर्क्युलेशन गरम झाल्यामुळं हे पूर्ण किरण याच्यामध्ये आपल्या डोळ्यातल्या मधल्या बाहुलीमुळे रेटिनावर जाऊन आदळतात. रेटिनावरून अनेक प्रकारचे एन्झाईम्स निघतात आणि ते एन्झाईम जाऊन पिनेल ग्रंथीला स्टिम्युलेट करतात. आणि पिनेल ग्रंथी स्टिम्युलेट झाल्या शेंगदाण्याच्या आकाराची असते. ते मेलोटोनिन रक्तामध्ये सोडायला चालू करते. हे लहान मुलामध्ये जास्त असते आणि 50च्या पुढल्या व्यक्तीमध्ये याचं प्रमाण खूपच कमी असतं. आणि याचं दिवसाप्रमाणे 7 पिको युनिट असतं आणि रात्री हे 112, 115, 120 पिको युनिट असतं. आणि आपण ज्यावेळेस हे मेडिटेशन रात्री पहाटे अंधारात करतो त्यावेळेस हे प्रमाण 200-300च्या प्रमाणामध्ये वाढतं आणि ते मेलोटोनिन आपलं आयुष्य वाढतं. खूपच फायदे आहेत ते मी ते पुढे मेलोटोनिनचे फायदे सर्वात शेवटी सांगतो. तर हे वैज्ञानिक इष्टलिंग योग आहे. याच्यावर आपण ही त्राटक हे स्थूल शरीरासाठी केलेलं आहे. त्यानंतर सूक्ष्म शरीरासाठी प्राणलिंग पूजा आहे मध्ये आणि कारण शरीरासाठी भावलिंग पूजा. प्राणलिंग पूजेमध्ये आपण आपल्या मेंदूची पूजा करण्यात येतो. हे जे सेरिब्रल कॉर्टेक्स आहे, इथं ब्रह्मरंध्र आहे, इथं महालिंग आहे, त्यानंतर इथं जो मध्य मेंदू आहे त्या ठिकाणी निष्कल लिंग आहे आणि या ठिकाणी निशून्य लिंग आहे आणि इथं निरंजन लिंग आहे.
अशी इथे 4 चक्र आहेत. आणि या पाठीच्या कण्यामध्ये माकड हाडामध्ये मूलाधार चक्र आहे. माकड हाडाच्या ठिकाणी आपण संडाच्या जागेच्या मागे जे हाड आहे त्या हाडाच्या टोकाला मूलाधार चक्र. चक्र म्हणजे काय, तर आपल्या शरीरातून मेंदूकडून येणाऱ्या ज्या नसा आहेत त्या ठिकाणी एकत्र गोल वलय निर्माण होऊन इकडे तिकडे पूर्ण आपल्या अवयवाला ते सप्लाय करतात. त्याचं जे मुख्य सेंटर आहे त्याला चक्र म्हणलेलं आहे, ते मूलाधार चक्र आहे. त्याच्या वरल्या बाजूला पाठीच्या कणामध्ये ज्या ठिकाणी लघवीच्या ठिकाणी त्याचा सप्लाय होतो त्याला स्वादिष्टान म्हणलेलं आहे. बिंबीच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे. हे मणिपूर चक्राच्या ठिकाणी या ठिकाणी असे चक्र आहेत आपले, मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि वर आज्ञाचक्र इथं, ब्रह्मरंध्र, शिका आणि पश्चिम चक्र असे 10 चक्राची पूजा करण्यात येते. जगात एकमेव धर्म आहे तो मेडिटेशन ध्यान वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या शरीराचे ध्यान करून इष्टलिंग शरीराची पूजा करण्यात येते. सेंट्रल नर्वस सिस्टीमचं, मेंदू आणि स्पायनल कॉर्डचं. हळूहळू अनाहत चक्रातून इथे विशुद्धी चक्रामध्ये, विशुद्धीतून आज्ञा, ब्रह्मरंध्र, शिका. ज्या ज्या ठिकाणी चक्र आहे त्या त्या ठिकाणी एक अक्षर आहे. आता मूलाधार ठिकाणी नम 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 म्हणल्यामुळं आपल्या मेंदू मध्ये हे व्हायब्रेशन होतं. आणि आपल्या शरीरात मेंदू हा राजा आहे शरीराचा, पूर्ण नियंत्रण शरीराचं मेंदूमध्ये असतं. आणि मेंदू व्हायब्रेट झाल्यामुळं आपल्या शरीरातले जे हार्मोन्स आहेत, बॅड हार्मोन्स आहेत किंवा जे बायोकेमिकल्स आहेत चांगले, ते समप्रमाणात येतात. आता थायरॉइड T3, T4, TH असतं. ते जास्त झाले की हायपरथायरॉइडिझम, कमी झाले की हायपो. तर हे इक्वल येतं हे मेडिटेशनमुळे. नम नम, मूलाधाराच्या ठिकाणी मम मम, स्वादिष्टांच्या ठिकाणी मम मम, मणिपूरच्या ठिकाणी शिम शिम, अनाच्या ठिकाणी वाम वाम वाम. हे अक्षर उच्चारण केल्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स हे बायोकेमिकल्स हे बॅलन्स होतात आणि प्राणलिंगाची पूजा होते. आणि भावलिंगामध्ये आपण परिपूर्ण होऊन वचन गायन केलं तर आपलं मेंदू फ्रेश होतो, मानसिक आजार कमी होतात आणि आपल्या शरीरामध्ये गुड हार्मोन्स तयार होतात. तर असे ह्या योगामधून मेलेटोनिन तयार होतं आणि मेलेटोनिन आपल्याला खूप फायद्याचं आहे. प्रकाशातील प्रकाश, महाप्रकाश, शिवशिवा, विश्वाचा परम आश्रय आपणच होऊन शतपत्र कमल हृदयात स्वतः सिद्ध होतो आमचा कुडल संगम देव. आणि हा इष्टलिंग योग केल्यामुळे हा प्रकाश तयार होतो मध्ये. कारण हळूहळू हळूहळू इष्टलिंग हे काळं जे इष्टलिंग आहे ते पांढरं होऊन ते प्रकाश आपल्या मेंदूमध्ये जातो, असं अल्लपूर्मणी पण आपल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. अहंकार भरला मनात, लिंग तेथे कैसे राहील. अहंकार नष्ट करून लिंगतनू झाली पाहिजे. अहंकार रहित झाला तर तयाचा होईल समरस प्राप्ती, पहा कुडल संगम देव. आपल्यात अहंकार असेल, आपले दुर्गुण असतील तर लिंगांग सामरस होत नाही, लिंग समरस प्राप्ती होत नाही, असे महात्मा बसवण्णा सांगतात. आता दुसरे एक वचन आहे महात्मा बसवेश्वरांचे. त्या वचनामध्ये त्यांनी परिपूर्ण लिंग कसं मध्ये प्रक्रिया होतं आपल्या मेंदूमध्ये ते सांगितलेलं आहे. बाप्पा माझ्या हृदयी जो असे परमप्रकाश अखंड, बाप्पा माझ्या हृदयी जो असे परमप्रकाश अखंड, क्रिया व ज्ञानाच्या संयोगाने केला तुम्ही महाप्रकाश. क्रिया, क्रिया म्हणजे लिंग मध्ये आहे, भयानक प्रकाश आहे, पण त्याला तुम्ही लिंग क्रिया, क्रियालिंग जागृत झाल्यानंतर, लिंगाकडे बघितल्यानंतर क्रिया व ज्ञान यांच्या संयोगाने केला तुम्ही महाप्रकाश प्रखंड. बाप्पा माझ्या मस्तकात बसविलेला महाप्रकाश, भावनेत बसविला, मस्तकातला भावनेत बसविला प्रकाश. बाप्पा महाप्रकाश झाला हो भावनेत बसविलेला आणून माझ्या मनात, तो भावनेतून मनात महाप्रकाश बसला. बाप्पा माझ्या मनाशी झाला महाप्रकाश एक, म्हणजे तो मनात झाला महाप्रकाश एक. अखंड परिपूर्ण जे चैतन्य आहे ते क्रिया आणि ज्ञान एक झाल्यामुळे इष्टलिंग योग, इष्टलिंगाकडे बघितल्यामुळं प्रकाश तो भावनेमध्ये गेला, भावनेतून मनात गेला. तयास आणून बसवला दोन्ही नयनी, आणि तो महाप्रकाश दोन्ही डोळ्यामध्ये येऊन बसला. दृष्टीशी झाला महाप्रकाश जो एक रूप, आणि परत तो लिंगाशी एकरूप झाला डोळ्यावाटी. तोच आणून तळहाती बसविला, तोच आणून तुम्ही तळहाती लिंग दिलेलं आहे. मधल्या प्रक्रियेचे लिंग आहे, लिंगाकडून परत मध्ये जायचे प्रकाशाकडे. पूर्ण सर्किटच तयार होते, बघितल्यानंतर मध्ये, मधून परत बाहेर. महाप्रकाश तळहाती झळकतो, तो तळहात झळकतो.
इष्टलिंगाचा, तो अखंड तेज झाला. इष्टलिंग दाखवी स्वरूप सत्य तो प्रकटला स्त्रोतात. स्त्रोतात मंगलकारी मंत्रात दडविले त्याचे रूप. माझे परमाराध्य कुडल संगम देवा, आपण आपले स्वरूप माझ्या अंतरी असे दाखविला. मला असं तुम्ही इष्टलिंगाचं किती घन हे वचन आहे बघा. मधलं जे ब्रह्मांडाचं पूर्ण महाप्रकाश आहे ते मनातून भावनेतून डोळ्यातून दृष्टीतून इष्टलिंगातच परिपूर्ण मलाच तुम्ही पूर्ण दाखविला. हे परिपूर्ण इष्टलिंग योगाचं वर्णन आपल्या मेंदूमध्ये कसं होतं या वचनामध्ये महात्मा बसवण्यांनी सांगितलेलं आहे. तर मी सांगितल्यानुसार सर्व हार्मोन आपल्या शरीरामध्ये ह्या योगाद्वारे तयार होतात आणि मेलेटोनिन तयार झाल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. आत्ताच हडपद लिंगमांनी सांगितलेल्या वचनात की अमृताचा गडा तप्त होऊन म्हणजे मेलेटोनिन तयार होतं. तर हे मेलेटोनिन हे अँटी डिप्रेसंट म्हणून कार्य करतं. आज कोरोनाच्या महामारीमध्ये इंग्लंडमध्ये अनेक विद्यापीठामध्ये मेलेटोनिनचं रिसर्च करण्यात आलं. तर असं लक्षात आलंय की अनेक जे रुग्ण दगावलेले आहेत त्यांच्या बहुतांश रुग्णाच्या ह्याच्यामध्ये मेलेटोनिनच खूप कमी होतं. दिवसा ते 7 ते 15 पीक युनिट, रात्री 100 ते 150 पीक युनिट, याच्याही पेक्षा त्या जे कॉम्प्लिकेशन होऊन मृत्यू पावले त्यांच्यामध्ये मेलेटोनिन कमी होतं. त्यामुळे त्यांनी शोध लावले 50 पर्यंतचे जे तरुण आहेत त्यांच्या दिवसा आणि त्याच्यापेक्षा रात्री जास्त असतं आणि 50चे पुढले जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ते मेलेटोनिन कमी असतं असं रिसर्च झालेलं आहे. आणि कोरोनाचे कॉम्प्लिकेशन सुद्धा मेलेटोनिन कमी झाल्यामुळे होत आहेत असं आता सध्या संशोधन चालू आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे. तर हे मेलेटोनिन वाढवण्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे. तर ह्या मेलेटोनिननं रोग प्रतिकार शक्ती वाढते. आत्ताच आपण बघितलं की मेलेटोनिनने इम्युनिटी बुस्टर म्हणून कार्य करतं. तर ते मेलेटोनिन कसं तयार होतं आपल्या ह्याच्यामध्ये, तर योगामुळे, इष्टलिंग योगामुळे तयार होतं. मग तुम्हाला रिसर्च झाला फॉरेनमध्ये पाश्चिमात्य देशापूर्वी 150 वर्षापूर्वी, तर 300 पेशंट रुग्ण हे व्हायरल फिवर जे घेण्यात आले त्या एव्हिडन्स रिसर्चसाठी. 150 लोकांना पहाटे उठून ध्यान करण्यास सांगण्यात आलं आणि 150 लोकांना ध्यान करायला लावले नाही. जे 150 लोक ध्यान केले होते ते 5 ते 8 दिवसातच ते आपापल्या घरी दुरुस्त होऊन गेले आणि ज्यांना ध्यान करायला लावले नाही त्यांना नीट होण्यासाठी 2 ते 3 आठवडे लागले. याच्यावरून हे सिद्ध होतं की हे मेडिटेशन हे रोग प्रतिकार शक्ती वाढवून आजार लवकर कमी होतं असं सिद्ध झालेलं आहे विज्ञानानं. मी सांगत नाही, हे शरणाने सांगितलेलं आहे. महात्मा बसवण्णच आपल्या वचनामध्ये सांगतात की शुक्र शोणित संयोगापासून निर्माण झाल्या शरीरास नाना प्रकारचे व्याधी येऊन ग्रासती, त्यास अनेक प्रकारची औषधे असतील. मी औषध घेऊन भाटणार नाही, कुडल संगम देवा भवरोग वैद्य माझ्या हातात असताना. महात्मा बसवण्णच वचनात सांगतात की शुक्रशोणिकापासून गर्भ उत्पत्ती होते. त्या गर्भाला व्याधी तर आहेच, शरीर आहे तर तिथं व्याधी आहेच. 64,000 प्रकारची व्याधी आहेत म्हणून सांगितल्या बसवण्याने. आणि त्याला अनेक जडीबुटी औषधे पण असतील. पण मी व्याधी झाले तर औषध घेणार नाही, तर माझा डॉक्टरच माझं हे हातात आहे म्हणून सांगितले बसवणं. भवरोग वैद्य का सांगितले त्यांनी, तर ते प्रयोग केला त्याने अनुभव मंडपामध्ये. त्याला काही थोटांड जादूटोना नाही. प्रयोग केला, स्वतःवर प्रयोग केला, पत्नीवर केला, बहिणीवर केला. सगळ्याचा परिणाम चांगला दिसून आला. नंतर 770 शरणावर प्रयोग केला, त्याचाही परिणाम चांगला झाला. सगळ्याचे आजार कमी झाले, आजारच होत नव्हते, सगळे निरोगी आणि आनंदी राहत होते. म्हणून ते सांगतात की मी औषध घेणार नाही, लिंग योगानेच माझा आजार दुरुस्त होते असे बसवण्यांनी सांगितले आहे. त्याला जोडूनच आणखी एक शरण होते वैद्य संगणना नावाचे 12व्या शतकात. ते आपल्या वचनात सांगतात की नाना प्रकारची व्याधी येऊन ग्रासल्या शरीरास मी इष्टलिंग योग रूपी जडीबुटी घेईन, प्रणव अक्षर रूपी में फुलवाहीन आणि मंत्र जप करेन. तर इष्टलिंग योग रूपीच मी जडीबुटी घेईन म्हणून ते सांगतात वैद्य संगणना, जे वैद्यकीय व्यवसाय करत होते 12व्या शतकात. का सांगितले तर हे मेलेटोनिनचे फायदे आहेत. तर हे अँटी इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करतं, अँटीव्हायरल म्हणून काम करतं, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. हे सिद्ध झाले आहे पाश्चिमात्य. तिसरा प्रकार आहे डिप्रेशन, अँटी डिप्रेशन म्हणून कार्य करते. मेलेटोनिनमुळे शांत झोप येते आणि आपल्याले जे डिप्रेशन कशामुळे येतं, मन जे आहे मेंदूमध्ये, मेंदूतली जे रसायन आहेत त्यालाच मन म्हणलेलं आहे
आणि त्या रसायनामध्ये बदल झाला की अनेक 200 प्रकारचे मानसिक आजार होतात. तर त्या रसायनामध्ये गुड रसायन हार्मोन्स तयार झाले तर मानसिक आजार कमी होतात, डिप्रेशन कमी होतं, शांत झोप लागते. आपल्याला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहायचं, म्हणजे आठवण प्रक्रिया वाढते. नवीन एक आजार निर्माण झालेला आहे, लक्षातच राहत नाही. कितीही वेळेस काही बोललं तरी लक्षात राहत नाही. तर त्या आजारासाठी सुद्धा इष्टलिंग योग गरजेचा आहे. डोळ्याचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजेचं आहे इष्टलिंग योग, मेलाटोनिन गरजेचं आहे. बुद्धीची वाढ होण्यासाठी, मेंदूचे आजार, पॅरालायसिस, ब्रेन कॅन्सर न होण्यासाठी सुद्धा मेलाटोनिन खूप उपयोगी आहे. मेलाटोनिनमुळे पित्ताचे आजार कमी होतात. मेलाटोनिनमुळे पोटाचा IBS नावाचा आजार कमी होतो, हे सिद्ध झालेला आहे. मी ह्या आजारानं ग्रस्त होतो, त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात. तर ह्या सायकोसोमॅटिकमुळे पोटाच्या आतड्यातून संडासला पातळ होते आणि सतत जावं वाटत असतं, ताण येतो, ते सुद्धा हे कमी होते ह्या आजारात. मेन लक्षण IBS, त्याचा आजारच मनामध्ये असतो. आपले जे महत्वाचे अवयव आहेत, मेंदू, फुफ्फुस, हृदय, किडनी, लिव्हर, या सर्व अवयवाची 25% आयुष्य वाढते ह्या योगा केल्यामुळं. असे अनेक फायदे ह्या मेलाटोनिनमुळे होतात. मेलाटोनिन ह्या इष्टलिंग योगामुळे तयार होतं. म्हणून शरणांचा जो मेन पाया आहे तो इष्टलिंग योग आहे. असे अनेक फायदे आहेत मेलाटोनिनचे. अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं, कॅन्सर होऊ देत नाही. तर हे मेलाटोनिन तयार होण्याचं किंवा इष्टलिंग योग करण्याचं किंवा त्याचं ज्ञान देण्याचं, इष्टलिंग देण्याचं केंद्र आज जगात कुठेच नाही. मी ऑनलाईन ह्या व्याख्यानमालेच्या याच्यातून मी सर्वांना विनंती करतो की हा इष्टलिंग योगाचा कुठेतरी एक सेंटर व्हायला पाहिजे, किंवा ज्याप्रमाणे विपश्यनाचं सेंटर आहे इगतपुरीला, गोयल सरांनी चालू केले त्या ठिकाणी, आणि जगातले अनेक लोक त्या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतात. तर प्रत्येकानं हा योगाचा लाभ घेण्यासाठी इष्टलिंग योगाचं सेंटर व्हायला पाहिजे. इष्टलिंग योग आज काळाची गरज आहे. कोणतेच आजार होऊ नये, आपण आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी इष्टलिंग योग गरजेचं आहे, अनुभव मंडप गरजेचं आहे आणि वचन साहित्य गरजेचं आहे. म्हणून हे इष्टलिंग योग खूपच पाहिजे. डोळ्याचे आजार कमी होतात, कॅन्सर, हृदयघात असे अनेक आजार नियंत्रणात येतात. नैराश्य, मानसिक आजार कमी होतो. श्वास व हृदयगती नियंत्रणात येतात. मनाचा आजार, त्या न्यूरॉनमध्ये अनेक बायोकेमिकल्स असतात आणि हे सर्व बायोकेमिकल्स मेंदूच्या भागात असतात. ते बायोकेमिकल्स न्यूरॉनमध्ये, त्याच ठिकाणी आपले पूर्ण चक्र आहे, त्या चक्राची शुद्धी त्या सर्व इष्टलिंग योगामुळे होते आणि याचे फायदे आपल्याला होतात. आणि आपण अंधारातच, काही जणांनी मला प्रश्न विचारले की अंधारात इष्टलिंग दिसत नाही. तर नाही दिसलं तरी चालेल, फक्त बघणे ही क्रिया ठेवल्यानंतर आपली ज्ञान जे क्रियालिंग चालू होते, इष्टलिंगाला जन्मसरण आणि क्रियालिंग होतं म्हणलेलं आहे बघल्यानंतर, आणि ती मध्ये क्रिया मेंदूमध्ये आपोआप क्रिया होऊन चक्र जागृत होऊन मेलाटोनिन स्तर व्हायला चालू होतं. तर हे अंधाराची शक्ती खूप आहे. नवीन रिसर्च झालेला आहे अंधारामुळे काय होतं. तर एक थायलंडमध्ये सिम्पोसिस नावाचा एक ग्रस्त कंप्लीट 7 दिवस कंप्लीट अंधारामध्ये बसला होता. तिथं जराही प्रकाश ठेवले नाही किंवा काहीच केलं नाही, 7 दिवस कंप्लीट. त्यानंतर त्याचे मेंदूचे MRI करण्यात आलं आणि त्याची तपासणी करण्यात आली की त्याला पूर्ण कुठले सगळे जे मेंदूतले विकार आहेत ते सगळे आजार सगळे कमी झालेले आणि मेंदू हलका झालेला दिसला. हे 2017 मध्ये रिसर्च झालेलं आहे. अंधारा आरशाचं काम करतो, तुम्हाला जे दिसत नाही ते दाखवतो. हा इष्टलिंग योग अंधारात केल्यामुळे आपल्याला अंतर्गत इतकी शक्ती वाढते, सर्व दिसायला चालू होतं आपोआप. ही काही चमत्कार नाही, तरी रिसर्च झालेला आहे. डोळ्याचे आणखी एक जर्मनीमध्ये 22 दिवस तो अंधारात गुहेमध्ये बसला, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला की डोळ्याच्या ह्याच्यामध्ये प्रकाश दिसायला लागला. नंतर त्याचे MRI करण्यात आलं, त्याला सेरेब्रल कॉर्टेक्स हलका झाला होता. त्याने हे अंडरग्राऊंड नावाच्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे की 6व्या दिवशी डोळ्याला दिसत नव्हतं, शांतीचा अनुभव आला. त्यानंतर त्याला झोप कमी, ऊर्जा जास्त तयार होत असलेली दिसली. असं ह्या अंधारात सुद्धा फायदा होतो. म्हणून रात्री लाईट बंद करून झोपायला पाहिजे. झोपल्यानंतर नैसर्गिकरित्या मेलाटोनिन तयार होतं आणि मेडिटेशन केल्यामुळं आपल्या श्वासावर सुद्धा नियंत्रण येतं, आपल्या चक्राचं नियंत्रण येतं. श्वासावर नियंत्रण आल्यामुळं आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तुम्हाला पतंजलीच्या योगाने खूप फायदे होतात. आपल्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि हेही फायदे ह्या योगामधून मिळतात, प्राणायामातून जे मिळतात ते. आणि इतरही मानसिक आजारासाठी त्याचे फायदे भरपूर आहेत. हे
गुढ हार्मोन तयार झाल्यामुळं. म्हणून महात्मा बसवण्णांनी दिलेला इष्टलिंग योग, वचन साहित्य, अनुभव मंडप मी दररोज पहाटे 3 ते 4च्या दरम्यान उठतो. 20 ते 30 मिनिट त्राटक करतो. त्यानंतर सकाळची पूजा आंघोळ केल्यानंतर करतो. मला याचा चांगला फायदा झालेला आहे. तरी प्रत्येकांना नम्र विनंती आहे सर्वांना, या जयंतीनिमित्त लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून मला माझे मित्र डॉक्टर महादेव जोकारे सरनी मला या ठिकाणी अनुभव सांगण्यासाठी माझे वेळ दिला. मी त्याबद्दल मी त्यांचं खूपच आभारी आहे. मी फक्त अनुभव सांगलेला आहे. 21व्या शतकात बसवण्णांची विचाराची गरज आहे का नाही, तर हे इष्टलिंग योगामुळे आपल्या शरीरामध्ये खूपच फायदा होतो. आणि हे योग केल्यानंतर तो निश्चितपणे आपला अनुभव माझ्यासारखं सांगू शकतो. पण याला इष्टलिंग योग वाढवण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही, ही एक खेदाची बाब आहे. कारण जेवढे साहित्यिक आहेत, वचन साहित्यावरच जास्त भर दिला जातो. सामाजिक क्रांतीच बसवण्याची सांगितली जाते. पण बसवण्णा अंतरंगातून माणसं घडवली होते. 770 लोक ॲट ए टाइम त्यांनी तयार केले, सर्व जाती धर्मातील लोकांना. ही खूप मोठं एक कार्य आहे. तर ते कार्य कशावर केलं तर हे इष्टलिंग योगावर. म्हणून इष्टलिंग योग हा बसवण्याच्या विचाराचा पाया आहे. पायाच ढासळून तुम्ही वर वचन साहित्य सांगितलं तर त्याचं काहीच उपयोग नाही. वचन साहित्याला जोड इष्टलिंग योग आणि अनुभव मंडपाची पाहिजे, तरच हे साहित्य वाढवतं. आणि हे लिंग गळ्यात घालून नुसते फिरणारे किंवा पूजा करणारे काहीच उपयोग नाही, याचा फायदा नाही. तर हा त्राटक योग केल्यानंतर खूप फायदा आहे. हे काळं लिंग दिलं आहे बसवरांनी, तर काळं लिंग धारण केल्यामुळे अनेक प्रकारचे जे रेडिएशन होतात आपल्या उन्हातले, कॅन्सर तयार करणारे आपल्या त्वचेला, ते किरण आपल्याकडे ओढून घेतं. त्यामुळे आपल्या अंगावर वैज्ञानिकदृष्ट्या धारण केलेलं फायद्याचं आहे. आणि हे आध्यात्मिक दृष्टी सुद्धा फायद्याचं आहे. आणि याचबरोबर बसवण्णाच्या योगाचे आध्यात्मिक फायदे पण भरपूर आहेत. बसवण्णाच्या एका वचनामध्ये सांगतात की ज्याप्रमाणे तू पूर्ण सृष्टीला तुझ्या मायेने व्यापला आहेस, तर तू माझ्या मनामध्ये लपलेला आहेस. तर तू माझ्या मनात असताना ते मला भीती कशाला? पूर्ण सृष्टीला तू व्यापला आहेस आणि तू माझ्या मनामध्ये. ज्याप्रमाणे हत्ती, एवढा मोठा हत्ती छोट्याशा आरशामध्ये पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे तुझं पूर्ण सृष्टीला व्यापून माझ्या मनामध्ये तू आहेस. आणि तुझ्यासोबत मी योग केल्यानंतर मला कशाची भीती, असे महात्मा बसवण्णा सांगतात. तर हा योग केल्यामुळे मनुष्य कालातीत होतो, कालचक्रातून बाहेर पडतो. जगात कुठलीच वस्तू म्हणजे खंडित नाही, सतत म्हणजे बदल आणि अस्थिर असते. आपण एक अणू घेतला, त्यात परत प्रोटॉन, न्यूट्रॉन, न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. ते सतत अखंडित असते. याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग इष्टलिंग योग म्हणजे कालचक्रातून, पुनर्जन्मातून बाहेर पडतो. पुनर्जन्म नाही आपल्या इथे, म्हणून हा इष्टलिंग योग आहे. मोक्ष आहे इथंच शून्यामध्ये विलीन व्हायचं आहे. हा फायदा आहे. अक्कमादेवी सुद्धा आपल्या वचनात सांगते की सृष्टीच्या याला सूर्य बीज आहे, उत्पत्तीसाठी सूर्य आहे मूळ. त्याप्रमाणे शरीरासाठी मूळ माझं मन आहे. मन तुझ्यात गुंतल्यानंतर मला कशाची भीती उमटे, म्हणजे काय, मला भीतीची गरज नाही, असे अक्कमादेवी आपल्या वचनामध्ये सांगते. तर हे मनच आपण कॉन्सन्ट्रेशन करून, लिंगांग सामरस्य करून आपणच देव होतो. बाहेर कुठेही शोधण्यात गरज नाही, आपणच परिपूर्ण होतो. त्याप्रमाणे दगडाचा देव नाही, मातीचा देव नाही, झाडाचा देव नाही, सेतुबंद काशी रामेश्वर मूर्तीपूजा नाही. धनवान बांधती देवालय, देवा गरीब मी काय करू, देहच माझे देवालय, देवळाचे काम माझे पाय टोकेच कर. असे हे अनेक बदल 12व्या शतकात झाले. अल्लमप्रभूंनी पूर्ण हट्ट योगाचा, गोरखनाथाच्या योगाचा अभ्यास करून तो योग सोडून इष्टलिंग योगाकडे अनिमिष करून योग इष्टलिंग घेऊन त्यांनी इष्टलिंग योगाचा पुरस्कार करून सोलापूरची सिद्धरामेश्वर हे योगी होते, त्यांना पण या इष्टलिंग योगाकडे आणलं. आणि सिद्धरामेश्वर पण हा योगाची महिमा आपल्या वचनातून सांगतात. अनेक वचनात सांगतात की बसवाच्या योगाने कल्याण झाले व लोकांचे. अनेक वचनामध्ये त्यांनी या योगाचा उल्लेख केला आहे. म्हणून अल्लमप्रभू, सिद्धरामेश्वर, त्याचप्रमाणे आजच्या युगात सुद्धा या इष्टलिंग योगावर फोकस देऊन अनुभव मंडपाला फोकस द्यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कितीही वचन वाचला, कितीही व्याख्यान दिला, तर तुम्ही पंडित झाला. तुमचे एक घरातले सर्व शरण तयार झाले, इष्टलिंग योग करणारे, वचन साहित्य वाचणारे, तरच तुम्ही अनुभव मंडप तयार केलो. अनुभव मंडप तयार केलं तरच हे साहित्य, वचन साहित्य आणि बसवणं आपल्या अंतरंगात उतरतात. नाहीतर बहिरंगवादी बसवण्याचे विचार सांगणारे हजारो लोक आहेत, पण त्यामुळे काहीच फायदा होणार नाही असे मला वाटते. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी सर्वांना कळकळीची विनंती करतो की इष्टलिंग योग करावा सगळ्यांनी, आणि वचन साहित्याचा अभ्यास करून अनुभव मंडपाच्या चर्चेमध्ये भाग घ्यावा.
आम्ही दररोज सकाळी 5 वाजता लाईव्ह स्टलिंग घेऊ, झूम मीटिंगवर घेतो, झूम मीटवर, आणि त्याच्यामध्ये त्या लिंक वर जॉईन करून सगळ्यांनी भाग घेऊन त्याचं प्रॅक्टिकल करावं आणि आपोआप आपल्या घरी 4 वाजता उठून करावं. मी सुद्धा तो योग करतो आणि आपले अनुभव शेअर करावं. एवढं बोलून मी थांबतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. माझी काही चूक झाली, काही बोबडे बोल मी बोलले असेल किंवा मी चुकीचं काही बोलले असेल तर मला माफ करावे. आणि शरणांच्या विचारासाठी ज्याप्रमाणे अंबिगर चौडे आपल्या वचनामध्ये सांगतात की हा खूप कडक शब्दामध्ये सांगितले आहेत, ते शब्द मी सांगू शकत नाही, तरी सगळ्यांनी नम्र विनंती की आपण या विचाराचं अनुसरण करून पालन केलं पाहिजे. हा सगळं वैज्ञानिक आहे, यात थोटांड किंवा कर्मकांड किंवा काहीच पूजापाठ वगैरे नाही, तर हा योग आहे, मेडिटेशन आहे, ध्यान आहे. हाच तुम्हाला कोरोनाच्या काळात तुम्हाला वाचू शकेल. हाच एक बसवण्याच्या विचाराचा पर्याय आहे. थोडं बोलून मी रजा घेतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणो शरणो.